पेण अर्बन बँक बंद होऊन जवळपास 13 वर्ष होऊन गेले, पण तरीही पेण अर्बन बँकेच्या 2 लाखांहून अधिक ठेवीदारांना आजतागायत न्याय मिळाला नाही। न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत 800 ठेवीदार आजतागायत मृत्यू पावले। बँकेच्या 1.5 लाख ठेवीदारांना लाभ दिल्यास 95% ठेवीदार मोकळे होतील। त्यांना अंदाजे 443 कोटी रुपये द्यावे लागतील। 1510 ठेवीदारांची रक्कम 168 कोटी रुपये असून त्यांनाही 5 लाखांपर्यंत ठेवी मिळतील आणि उर्वरित रक्कम बँकेच्या ताब्यात असलेल्या मिळकतीच्या विक्रीमधून देता येईल, अशी मागणी पेण अर्बन बँक ठेवीदार खातेदार संघर्ष समिती यांनी सुधाकर घारे यांच्याकडे केली। सुधाकर घारे यांनी तात्काळ सुनील तटकरे यांच्याकडे संबंधित मागणीबाबत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे बैठक लावण्याची विनंती केली। सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या दालनामध्ये सुधाकर घारे आणि पेण अर्बन बँक ठेवीदार खातेदार संघर्ष समितीचे सदस्य यांच्या समवेत आज बैठकीतून संवाद साधला। संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून लवकरात लवकर ठेवीदार आणि खातेदार यांचे पैसे मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः जातीने लक्ष देऊन प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात येईल असं आश्वासन सुद्धा दिलं। या बैठकीनंतर सुधाकर घारे यांनी पेण बँकेतील ठेवीदार आणि खातेदार यांना नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला।